लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। केंद्रीय मंत्रिमंडळाचा जातीय जनगणना करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय। पुसद येथे भाजपाच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला। नमस्कार, बातमी आहे पुसद मधून। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाने जातीनिहाय जनगणना करण्याचा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय 30 एप्रिल रोजी घेण्यात आला। त्याचे स्वागत महाराष्ट्रातच संपूर्ण महाराष्ट्रासहित पुसदमध्ये करण्यात आले। जातीय जनगणनेमुळे समाजातील सर्व घटकांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल। काँग्रेस पक्षाने यापूर्वी आपल्या कार्यकाळात जातीय जनगणना करण्याचा निर्णय घेतला नव्हता। जातनिहाय जनगणनेचा जो निर्णय घेण्यात आला त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात तालुका व जिल्हा या ठिकाणी आज सकाळी 10 वाजता आनंदोत्सव साजरा करण्यात आला। पुसद येथील भाजपा कार्यकर्ता व पदाधिकारी यांनी सकाळी 10 वाजता येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येऊन या निर्णयाचे स्वागत करीत आतिषबाजी करून एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला। या प्रसंगी विधान परिषदेचे माजी आमदार ॲडव्होकेट निलय नाईक जातीनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाबद्दल पुसदमध्ये भाजपातर्फे जल्लोष करण्यात आला। जिल्हा अध्यक्ष महादेव सुपारे, भाजपाचे ज्येष्ठ नेते विनोद जिल्हारे, अनुसूचित जमाती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा डॉक्टर आरतीताई फुपाटे, पुसद जिल्हा भाजपा उपाध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर, निखिल चिदरवार, ॲडव्होकेट विश्वास भवरे, भाजपा शहराध्यक्ष निलेश पेन्शनवार, किसान विकास आघाडीचे पदाधिकारी ॲडव्होकेट महेश नाईक, ओमप्रकाश शिंदे, मोहन नागपूरकर, रायपूरकर, गजानन हिंगमिरे, संतोष आर्य, ओबीसी भाजपा जिल्हाध्यक्ष शेखर वानखेडे, माजी नगरसेवक निळकंठ पाटील, राजेंद्र महाजन, ललित चव्हाण, प्रतीक पाटील, नटवर उंटवाल, विजय पुरोहित, सौ अरुणा जाधव, सौ माधुरी मुदंडा व सौ प्रसन्ना बुब इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। देशाचे देशगौरव पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी परवाच्या कॅबिनेटमध्ये एक क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे। जिसकी जितनी भागीदारी उसकी उतनी हिस्सेदारी, असं हे आपण 50 वर्षापासून म्हणत होतो, पण गेल्या 70 वर्षात काँग्रेसचं राज्य होतं। यांनी कधीही जातीय जनगणनाचा विषय घेतला नाही आणि त्या बाबतीत निर्णय घेतला नाही। पण या देशाचं भवितव्य घडवणारे, या राष्ट्राचे भवितव्य घडवणारे देशगौरव नरेंद्रजी मोदी यांनी हा फार लोकाभिमुख निर्णय घेतलेला आहे। आणि याच्यात सर्व ओबीसी समाज असो, दलित समाज असो, आदिवासी समाज असो, सर्वांना आपापल्या योग्यतेनुसार, आपापल्या भागीदारीनुसार, आपापल्या हिस्सेदारीनुसार त्यांना त्याचा वाटा मिळणार आहे। फार क्रांतिकारी निर्णय आहे। संपूर्ण महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातली संपूर्ण भारतीय जनता पार्टी नरेंद्रजी मोदी यांच्या निर्णयाचं स्वागत करते। आज पुसद येथे श्री निलयभाऊ नाईक आमचे नेते यांच्या मार्गदर्शनात आज इथे नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव होत आहे आणि यानंतर पत्रकार परिषदही होत आहे। त्यामुळं सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते यांनी कार्यालयात यावं। पुनश्च एकदा मोदीजी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचं खूप खूप हार्दिक अभिनंदन, धन्यवाद, जय हिंद। जनगणना वापरला नाही का? देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांनी 3 दिवसापूर्वी एक ऐतिहासिक निर्णय घेतला, एक क्रांतिकारी निर्णय घेतला। जातीनिहाय जनगणनेविषयी त्यांनी संपूर्ण भारतामध्ये जातीय जनगणना करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। त्यांचं मनापासून आम्ही अभिनंदन करतो, त्यांचे खूप खूप आभार मानतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आपल्या कार्यकाळामध्ये काही क्रांतिकारक आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत। तसं जम्मू काश्मीरमध्ये 370 कलम रद्द करण्याचा जो निर्णय झाला होता, त्याच्यानंतर हा एक निर्णय झालेला आहे ज्याच्यामध्ये भारताच्या सामान्य गरीब कष्टकरी सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आता होणार आहे। प्रत्येक छोटे जे घटक आहेत, जे मागासवर्गीय समाज आहे, मग तो आदिवासी असो, SC असो, ओबीसी असो, बंजारा असो, तेली माळी, इतर सर्व समाज असतील, या समाजाला आता न्याय मिळण्याचं काम आणि प्रक्रिया आता सुरू झालेली आहे। हा ऐतिहासिक निर्णय भारतीय जनता पार्टीने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी घेतला आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे। म्हणून मनापासून त्यांचं कौतुक करण्यासाठी, त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, नेते, आदरणीय
जिल्हा अध्यक्ष महादेवराव सुपारे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी जमलोय. आम्ही सर्व एकमताने एक दिलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा मनापासून धन्यवाद देतो. देवेंद्र फडणवीस. रिपब्लिकन वार्ता न्यूज साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले, यवतमाळ. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.